नमस्कार मित्रांनो, सध्या अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज आंतरराष्ट्रीय घडामोडी बघणार आहोत. अ, एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 पर्यंतच्या. ठीक आहे. पहिला पॉइंट आहे ब्रिक्स शिखर परिषद 2024. तर आयोग प्रश्न काय विचारेल? ब्रिक्स शिखर परिषद 2024 कुठे पार पडली? तर रशियातील कझान सिटीमध्ये ती पार पडली. कोणत्या तारखेदरम्यान पार पडली? 22 ते 24 ऑक्टोबर. ठीक आहे. आणि 16वी ब्रिक्स शिखर परिषद होती. 2024 ची जी ब्रिक्स परिषद होती ती 16वी परिषद होती. ठीक आहे. पुढचा पॉइंट बघा. थीम काय असणार आहे? तर स्ट्रेंथनिंग मल्टीलॅटरलिझम. स्ट्रेंथनिंग मल्टीलॅटरलिझम कीवर्ड बघा. मल्टीलॅटरलिझम फॉर फेअर ग्लोबल डेव्हलपमेंट अँड सिक्युरिटी. ग्लोबल डेव्हलपमेंट अँड सिक्युरिटी बघा. थीमला तीन कीवर्ड मध्ये तोडा, त्यानंतर आपल्याला ते लक्षात राहायला सोपं जाईल. मल्टीलॅटरलिझम फॉर फेअर ग्लोबल डेव्हलपमेंट अँड सिक्युरिटी. हे बघा, 16वी जी परिषद होती तर ती रशियात झाली होती. ऑफकोर्स रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, प्रेसिडेंट आहेत, ते तिचे अध्यक्ष असणार आहे व्लादिमीर पुतीन. ठीक आहे. भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं? तर माननीय पंतप्रधानांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. पुढचा पॉईंट आणखी इम्पॉर्टंट आहे बघा. 4 देशांची नावं दिलेली आहेत तिथे जे ब्रिक्सचे नवीन मेंबर्स आहेत. ठीक आहे. इजिप्त, इथिओपिया, इराण आणि युएई. ठीक आहे. हे 4 मेंबर्स जे आहेत ते 1 जानेवारी 2024 ला ब्रिक्सचे ऑफिशियल मेंबर झालेले आहेत. ठीक आहे. म्हणून त्यांची ही जी कॉन्फरन्स होती 16वी, ती पहिली ऑफिशियल कॉन्फरन्स होती ऍज अ ब्रिक्स मेंबर्स म्हणून. ठीक आहे. तर एक्झामला ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन येईल की खालीलपैकी कोणते देश ब्रिक्स मध्ये नव्याने ऍड झालेले आहेत, तर हे बघा, आफ्रिकेतले 2 देश आहेत. इजिप्त आहे आणि इथिओपिया आहे. ठीक आहे. वेस्ट एशियन रिजन मधले 2 देश आहेत. एक आहे युएई आणि दुसरा आहे इराण. अजून एक पॉईंट इथे इम्पॉर्टंट आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. हे मेंबर ज्यावेळेस ऍड झाले 4 मेंबर्स, त्यावेळेस अजून 2 मेंबर ऍड होणार आहेत असं ठरलं होतं. ठीक आहे. पण ते ऍड झालेले नाही. तर ते कोणते मेंबर आहेत? तर पहिला आहे अर्जेंटिना आणि दुसरा आहे सौदी अरेबिया. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? पुढचा पॉईंट असा आहे की 13 देशांना ब्रिक्सचे भागीदार देश म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. ठीक आहे. यावर जास्तच डिटेल जर गेला आहे तर यावर प्रश्न येईल, अन्यथा काही प्रश्न येणार नाही. तरी पण नावं वाचून घ्यायचे आहेत. हे बघा, अल्जेरिया, बेलारूस, बोलिव्हिया, क्युबा, इंडोनेशिया, कझाकिस्तान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, तुर्की, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम. हे नावं कसे लक्षात ठेवायचे? तर कॉन्टिनेंट वाईज लक्षात ठेवायचे. समजा 13 देश ब्रिक्सचे भागीदार आहेत, पार्टनर आहेत. तर मग नॉर्थ अमेरिकेमध्ये कोणी आहे का? साऊथ अमेरिकेमध्ये कोणी आहे का? ठीक आहे. युरोपमध्ये कोण आहे? आफ्रिकेमध्ये कोण आहे? फॉर एक्झाम्पल बोलिव्हिया आहे किंवा क्युबा आहे, हे अमेरिकन कंट्रीज आहे. ठीक आहे. बेलारूस आहे, तो युरोपमध्ये आहे. तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला G20 चे मेंबर्स पुढे जाऊन सांगणार आहे, ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे, त्याच पद्धतीने हे इथे लक्षात ठेवायचे आहे. पुढचा पॉईंट बघा. पहिली जी ब्रिक्स परिषद होती ती 2009 ला रशियामध्ये झाली होती. एकातेरिनबर्ग असं त्या शहराचं नाव आहे. ठीक आहे. पहिली कॉन्फरन्स. पुढचा पॉईंट बघा. 2010 पर्यंत ब्रिक्स जे आहे ते फक्त ब्रिक होतं. ठीक आहे. यस नव्हता म्हणजे काय की साऊथ आफ्रिका जो आहे तो 2010 ला ऍड झालेला आहे. ठीक आहे. 2010च्या परिषदेमध्ये अगोदर ज्यावेळेस ग्रुप ऑफिशियली फॉर्म झाला त्यावेळेस तो फक्त 4 देशांचा ग्रुप होता, ब्रिक नावाचा ग्रुप होता. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा. 15वी जी कॉन्फरन्स आहे ब्रिक्सची, 15वी कॉन्फरन्स जी आहे ती दक्षिण आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्ग या शहरामध्ये झाली. 16वी कुठे झाली आपल्याला माहिती आहे? कझान रशिया येथे झाली. ठीक आहे. आणि 17वी जी होणार आहे तर ती ब्राझीलमध्ये होणार आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा, तोही तितकाच इम्पॉर्टंट आहे. बघा, पुढचा पॉईंट असा आहे, ब्रिक्स पे नावाची पेमेंट सिस्टीम. ठीक आहे. आता सध्या जी एक सिस्टीम आहे स्विफ्ट असं त्या सिस्टीमचं नाव आहे, स्विफ्ट. तर स्विफ्ट सिस्टीमचा वापर कुठे होतो? ज्यावेळेस इंटरनॅशनल लेवलला, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल भारताची SBI असेल किंवा अमेरिकेची अमेरिकन बँक असेल, या 2 बँकांमध्ये जर ट्रान्झॅक्शन होणार असेल तर ते स्विफ्ट थ्रू होतं. ठीक आहे. पण या स्विफ्टला कंट्रोल कोण करतं आपल्याला माहिती आहे? अमेरिका आणि वेस्ट युरोपियन कंट्रीज, फ्रान्स, UK झालं. तर
हे या स्विफ्टला कंट्रोल करतात. त्यामुळे वेस्ट युरोपियन कंट्रीज असतील किंवा अमेरिका असेल, त्यांच्या हितसंबंधांना ज्यावेळेस धोका निर्माण होतो, तो कोणापासून होऊ शकतो? रशिया, चायना, इराण यासारख्या कंट्रीपासून ज्यावेळेस धोका निर्माण होतो, तर त्यावेळेस अमेरिका काय करते की रशिया असेल किंवा चायना असेल, तर ह्या कंट्रींना कधी कधी त्या पेमेंट सिस्टीम मधून बॅन करते किंवा मग त्यांच्यावर सँक्शन लागते. बरोबर. तर ब्रिक्स पे सिस्टीमचा पर्पज असा आहे की स्विफ्टला पर्याय उपलब्ध करून द्यायचा. ठीक आहे, स्विफ्टला पर्याय, वेस्टर्न इंटरबँक सिस्टीम स्विफ्ट जी आहे तिला पर्याय म्हणून हे डिजिटल पेमेंट काम करेल, डिजिटल पेमेंट सिस्टीम काम करेल, ज्याचं नाव आहे ब्रिक्स पे. ठीक आहे, ते अजून फंक्शन झालेलं नाहीये, पण त्याचं सादरीकरण 16व्या ब्रिक्स परिषदेमध्ये झालं होतं. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर इथपर्यंत? पुढे बघा, पुढे आपण बघू की ब्रिक्सची स्थापना कशी झाली. हे बघा, ब्रिक्स जी टर्म आहे ती ओरिजिनली एका अर्थशास्त्रज्ञाने कॉइन केली होती. ठीक आहे, 2001 मध्ये. त्यांचं नाव आहे जिम ओ नील. गोल्डमॅन सॅक नावाची अमेरिकेमध्ये एक संघटना आहे इकॉनॉमिक्स विषयावर काम करणारी. त्या संस्थेत जिम ओ नील हे कार्यरत होते आणि त्यांनी 2001 साली ब्रिक्स ही टर्मिनॉलॉजी त्यांनी कॉइन केली होती. तर त्यांनी कोणत्या देशांसाठी ही टर्मिनॉलॉजी कॉइन केली होती? तर ज्या इमर्जिंग इकॉनॉमीज आहे, पुढे त्या एक साधारणतः 20-25 वर्षामध्ये सुपर पॉवर होऊ शकतात. ठीक आहे, अमेरिकेला कॉम्पीट करू शकतात किंवा मग युरोपला कॉम्पीट करू शकतात, असे ते देश आहेत. त्या देशांबद्दल जिम ओ नील यांनी ब्रिक्स नावाची टर्मिनॉलॉजी कॉइन केली होती. ब्रिक्सची ऑफिशियल स्थापना कधी झाली? सप्टेंबर 2006 ला झाली. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. सप्टेंबर 2006 ला ऑफिशियल स्थापना झाली. 2009 पासून अॅन्युअल ज्या कॉन्फरन्सेस आहे ब्रिक्सच्या शिखर परिषदा त्या होतात. ठीक आहे, पण या कॉन्फरन्समध्ये साऊथ आफ्रिका नव्हता. साऊथ आफ्रिका 2010 ला जॉईन झाला होता. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघा, एकूण सदस्य 9 आहेत. मी तुम्हाला सांगितले पहिले 5, ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका. त्यानंतर इराण, इजिप्त, इथिओपिया, संयुक्त अरब इमिराती. हे जे 4 देश आहे ते ऑफिशियल मेंबर कधीपासून झालेले आहे? तर 1 जानेवारी 2024. ठीक आहे, ही तारीख पण इथे लक्षात ठेवायची आहे. आयोग या तारखेला पण आपल्याला चुकवू शकतं. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे. तर हे झालं ब्रिक्स बाबत. पुढचा पॉईंट बघा, पुढचा पॉईंट G20 परिषदेबद्दल आहे. 19वी G20 परिषद कुठे पार पडली? तर ती रिओला पार पडली. रिओ दी जानेरो, जी ब्राझील मधली सिटी आहे. ठीक आहे, 18 ते 19 नोव्हेंबर दरम्यान पार पडली. ही 19वी परिषद होती. तर 18वी परिषद माहिती आहे आपल्याला भारतामध्ये पार पडली होती, न्यू दिल्ली येथे. ठीक आहे, तर ते पण आपण लक्षात ठेवायचं आहे. जोड्या लावायला समजा विचारलं की 18वी परिषदेचं ठिकाण कोणतं होतं, 19व्या परिषदेचं ठिकाण कोणतं होतं, 20व्या परिषदेचं ठिकाण कोणतं असणार आहे? 20वी परिषद साऊथ आफ्रिकेत होणार आहे. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघा, घोषवाक्य काय होतं या परिषदेचं? बिल्डिंग ए जस्ट वर्ल्ड अँड सस्टेनेबल प्लॅनेट. बिल्डिंग ए जस्ट वर्ल्ड अँड सस्टेनेबल प्लॅनेट ही जी थीम आहे किंवा घोषवाक्य आहे ते तुम्ही इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. मी असं सांगेल तुम्हाला. कारण काय की जर हे बघा, तुम्ही इथं वाचून गेले एका न्याय, जग आणि शाश्वत ग्रहाची बांधणी, हे ट्रान्सलेशन तुम्ही वाचून गेले आणि आयोगाने काहीतरी वेगळं ट्रान्सलेशन दिलं तर तिथं गडबड होईल. म्हणून तुम्ही इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचंय. कोणती थीम असेल तर मी हेच सांगेल तुम्हाला की ती थीम जी असेल ती इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट बघा, ब्राझीलमध्ये होणारी ही पहिली G20 परिषद होती. ठीक आहे, पुढचा पॉईंट असा आहे की आफ्रिकन युनियन सदस्य म्हणून पहिल्यांदा G20 शिखर परिषदेत सामील झाला. ठीक आहे, आफ्रिकन युनियन माहिती आहे आपल्याला की जी आपली 18वी परिषद होती इंडियामध्ये झालेली, त्यामध्ये 2023 ला आफ्रिकेला G20 ग्रुपिंगचं सदस्यत्व देण्यात आलं. म्हणून आफ्रिकन युनियन G20 परिषद 2024 ला जी झाली ती पहिल्यांदा ऍज अ ऑफिशियल मेंबर म्हणून त्यामध्ये सहभागी झाला होता. इथपर्यंत क्लिअर? कशा कशावर प्रश्न येईल तुम्हाला कीवर्ड सांगितले मी. 19वी परिषद, ठिकाण कोणतं, तारीख. ठीक आहे, थीम काय होती, घोषवाक्य काय होतं? बिल्डिंग ए जस्ट वर्ल्ड अँड सस्टेनेबल प्लॅनेट. ब्राझीलमध्ये होणारी पहिली G20 परिषद, आफ्रिकन युनियन पहिल्यांदा ऍज अ मेंबर म्हणून पार्टिसिपेट झाला. पुढचा पॉईंट बघा, मी तुम्हाला सांगितलं पुढची जी परिषद होणार आहे तर ती दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार आहे. म्हणून हे बघा, 19 नोव्हेंबर रोजी ब्राझीलने अधिकृतपणे G20 गटाचे अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेकडे हस्तांतरित केले. हे बघा, G20 आपण ज्यावेळेस डिस्कस करतो ना त्यावेळेस एक आणखी एक टर्म न्यूज मध्ये असते बरं का. त्यावर आयोग प्रश्न विचारणार नाही पण तुम्हाला माहिती असू द्या. ठीक आहे, ती टर्म अशी आहे ट्रॉयका. ट्रॉयकाचा अर्थ असा आहे 3 देश. ठीक आहे, 3 देश कोणते असतात माहितीये का? G20 मधली ट्रॉयका म्हणजे काय? तर
मागच्या वर्षी कुणाकडे अध्यक्षपद होतं? ठीक आहे, 2023 ला. 2024 ला कोणाकडे अध्यक्षपद आहे? 2025 ला कोणाकडे अध्यक्षपद असणार आहे? ठीक आहे, समजा इंडियामध्ये होतं 2023 ला, 24 ला आपल्याला माहिती आहे ब्राझीलमध्ये आणि 2025 ला माहिती आपल्याला साऊथ आफ्रिकेमध्ये आहे. तर हे 3 कंट्री मिळून ट्रॉयका बनते. ट्रॉयका काय आहे? मागच्या वर्षीची परिषद कुठे होती, ह्या वर्षीची परिषद कुठे आहे, पुढच्या वर्षीची परिषद कुठे होणार आहे, त्याला आपण ट्रॉयका म्हणतो G20च्या कंटेक्स्टमध्ये. पुढचा पॉईंट बघा. पुढचा पॉईंट असा आहे, मी तुम्हाला जे सांगितलं, G20 नेतृत्व करणारा दक्षिण आफ्रिका हा पहिला आफ्रिकन देश ठरणार आहे. ठीक आहे, पहिला आफ्रिकन देश. पुढचा पॉईंट बघा. पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की जी स्थापना आहे G20 ग्रुपिंगची, जे वर्ष आहे ते लक्षातच ठेवायचं आहे, 1999. ठीक आहे, याच्याबद्दल थोडी आणखी माहिती सांगतो तुम्हाला. G20 स्थापन का झाला होता? तर 1997 आणि 98 ला त्या पूर्व आशियाई देश आहेत आपले, थायलंड असेल, व्हिएतनाम असेल. ठीक आहे, तर या देशांमध्ये एक आर्थिक संकट आलं होतं आणि त्या आर्थिक संकटाचे परिणाम जे आहे ते पूर्ण जगाला भोगावे लागले. ठीक आहे, म्हणून ज्या मेजर इकॉनॉमीज आहे त्यांनी असं डिसाईड केलं की असे जे संकट आहे ते पुन्हा येऊ नये किंवा पूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगायला लागू नये, म्हणून G20 गटाची स्थापना झाली 1999 ला. ठीक आहे, 1999. ठीक आहे, G20चे कायमस्वरूपी मुख्यालय नाही, हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. कारण G20 ही काही ऑफिशियल संघटना नाहीये, ती एक ग्रुपिंग आहे, ते एक फोरम आहे, व्यासपीठ आहे, जे कॉमन विषय असतात. ठीक आहे, अमेरिका आणि चायनाचे कॉमन विषय काय असतील? क्लायमेट चेंज बद्दल असतील. ठीक आहे, इंडिया आणि चायनाचे कॉमन विषय काय असतील? WTO बद्दल काही कॉमन विषय असतील. ठीक आहे, त्याबद्दल डिस्कस करण्याचं हे एक व्यासपीठ आहे, संघटना नाही, म्हणून मुख्यालय नाही. ठीक आहे, क्लिअर? पुढे बघा. उद्देश काय आहे मी तुम्हाला सांगितलं. जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महत्वाच्या औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र आणणे. ठीक आहे, डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग दोन्ही पण, विकसित आणि विकसनशील. आणि टोटल G20 चे मेंबर्स माहिती आहे आपल्याला, 21 मेंबर्स आहे. ठीक आहे, अगोदरचे 20, मागच्या वर्षी आफ्रिकन युनियनने जॉईन केल्यामुळे आता 21 अशी सदस्य संख्या झालेली आहे. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघा. हे बघ, अजून समजा आयोगाने कन्सेप्च्युअल प्रश्न विचारायचा म्हटला इथे, तर काय विचारेल माहिती आहे का? G20 जी ग्रुपिंग आहे त्यामध्ये कोणते कोणते विषय डिस्कस केले जातात? आपण बघितलं की आर्थिक विषय तर डिस्कस केले जातातच, त्याशिवाय क्लायमेट चेंज. ठीक आहे, क्लायमेट चेंज आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे सुद्धा डिस्कस केले जातात. पुढचा पॉईंट बघा. पुढचा पॉईंट 20 देशांची G20 ग्रुपिंगची मेंबर्स किती आहेत ते सांगितलेले आहे. 19 देश आपल्याला माहिती आहे. युरोपियन युनियन जो पहिल्यापासून होता, ठीक आहे, आणि 2023 ला आफ्रिकन युनियन G20चा सदस्य झाला. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघा. त्याला लक्षात कसं ठेवायचं? G20 चे मेंबर्स कोण कोण आहेत यावर ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे आणि पुढेही प्रश्न विचारेल आयोग, पुढच्या वर्षी म्हणा किंवा पुढच्या कोणत्याही एक्झाम मध्ये म्हणा. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो हे लक्षात कसं ठेवायचं. इमॅजिन करा जगाचा नकाशा. ठीक आहे, नॉर्थ अमेरिकेमध्ये जा. नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे कॅनडा, 2 नंबरला आहे USA, 3 मेक्सिको. ठीक आहे, एंड नॉर्थ अमेरिकेमध्ये 3 देश आहेत. साऊथ अमेरिकेमध्ये या. साऊथ अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना. ठीक आहे, आफ्रिकेमध्ये या. आफ्रिकेमध्ये आहे साऊथ आफ्रिका. ठीक आहे, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, पुढे बघा. युरोपमध्ये सांगतो मी तुम्हाला. युरोपमध्ये UK, जर्मनी, फ्रान्स, इटली. ठीक आहे, इटली. त्यानंतर रशिया आणि टर्की जर आपण युरोपमध्ये घेतलं तर ते 2 देश म्हणजे 6 होतात टोटल युरोपमध्ये. ठीक आहे, रशिया आणि टर्की. तर हे युरोपमध्ये असे लक्षात ठेवायचे.
नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिकेमध्ये असे लक्षात ठेवायचे. पुढे बघा आपण एशियामध्ये कोणते कोणते देश आहेत ते बघूया. देशामध्ये आहे जपान, चायना, इंडोनेशिया, इंडिया, सौदी अरेबिया. सौदी अरेबिया त्यानंतर ठीक आहे, हे झाले. पुढे बघा, पुढे ऑस्ट्रेलिया हा एक सेपरेट कॉन्टिनेंट, आपण कॉन्टिनेंट आणि देश तो पण मेंबर आहे. ठीक आहे, हे 19 देश प्लस युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन. ठीक आहे, समजायला सोपं जाईल, लक्षात ठेवायला पण सोपं जाईल. जसे मॅप आहे तर व्हिज्युअली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. व्हिज्युअली लक्षात ठेवलं तर काय होईल, तुम्हाला रट्टा मारण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, एक रफ मॅप काढू शकता तुम्ही नोटबुक मध्ये आणि हे देशांची नावे लक्षात ठेवू शकतात. मी हे का सांगतोय, कारण ह्यावर करंट अफेअर्सला प्रश्न ऑलरेडी आलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, अधोरेखित करून सांगितलं, कोणते कोणते इंपॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचं ते पण सांगितलं. ठीक आहे, हा पॉईंट क्लिअर झाला असेल. पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊया. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अधिवेशन 2024. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अधिवेशन 2024 3 ते 6 नोव्हेंबर 2024 रोजी 7वे अधिवेशन. ठीक आहे, कुठे पार पडले, नवी दिल्ली, भारत मंडपम. ठीक आहे, 3 पॉइंट इंपॉर्टंट आहे. 3 ते 6 नोव्हेंबर 7वे अधिवेशन, ठिकाण नवी दिल्ली. पुढचा पॉइंट बघा, तर याच अधिवेशनामध्ये भारत हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा अध्यक्ष म्हणून 2024 आणि 26 या 2 वर्षासाठी तो अध्यक्ष असणार आहे. सह-अध्यक्ष कोण असणार आहे, तर फ्रान्स असणार आहे याच वर्षासाठी. ठीक आहे, पुढचा पॉइंट बघा, आशिष खन्ना. आशिष खन्ना हे 3रे महासंचालक म्हणून नेमणूक झालेली आहे ISA ची. ठीक आहे, इंग्लिशमध्ये याला टर्म आहे सेक्रेटरी जनरल. ठीक आहे, सेक्रेटरी जनरल म्हणतात, ते असणारे आशिष खन्ना पुढच्या 3 वर्षासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालक. पुढे बघा, पुढे 100वा आणि 101वा मेंबर्स त्यांनी सांगितलेले आहे. 100वा आहे पॅराग्वे, जो साऊथ अमेरिकन कंट्री आहे, आणि 101वा आहे तो आहे नेपाळ. टोटल जर मेंबर्स बघितले आपण इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे, तर ते 120 प्लस जातात. ठीक आहे, 123च्या आसपास असे एवढे मेंबर्स आहेत. पुढे बघूया आपण की इंटरनॅशनल सोलार अलायन्सची स्थापना कधी आणि कशासाठी झाली. ठीक आहे, स्थापना कधी झाली, तर 30 नोव्हेंबर 2015. 30 नोव्हेंबर 2015 इंडिया आणि फ्रान्सने मिळून या संघटनेची स्थापना केली. ठीक आहे, हेडक्वार्टर कुठं आहे, गुरुग्राम हरियाणा येथे आहे. ठीक आहे, पुढचा पॉइंट बघा, पूर्णता किंवा अंशतः कर्कवृत्त आणि मकर वृत्त दरम्यान असलेल्या देशांची आघाडी आहे. याला त्यांनी ऑफिशियली म्हटलंय सनशाईन कंट्रीज. सनशाईन कंट्रीज म्हणजे काय, की जिथे सौर ऊर्जा जास्त प्रमाणात अवेलेबल आहे. ठीक आहे, हे बघा, पृथ्वी आहे, कर्कवृत्त आहे, इक्वेटर आहे, मकर वृत्त आहे. तर या दरम्यान जे देश येतात, याला लागून जे देश येतात, ठीक आहे, तर त्या सनशाईन कंट्रीज आहे. बेसिकली आंतरराष्ट्रीय सौर आघाडी या देशांची आघाडी आहे. पुढे बघा, मुख्य उद्दिष्ट माहिती आपल्याला, नावावरूनच सौर ऊर्जेचा कार्यक्षम वापर. ठीक आहे, पुढे बघा, ध्येय काय आहे, तर 2030 पर्यंत सौर क्षेत्रामध्ये $1 ट्रिलियन एवढी इन्व्हेस्टमेंट करणं. ठीक आहे, 2030 पर्यंत सौर क्षेत्रामध्ये $1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढी इन्व्हेस्टमेंट करणं. ठीक आहे, पुढे बघा, मी तुम्हाला जे सांगितलं की 123 पर्यंत एवढे देश आहेत. ठीक आहे, मग इथं आयोग काय प्रश्न येईल तुम्हाला, की हे कशासाठी माहिती ठेवायचं, जर आयोगाचे नंबर्स चुकले. फॉर एक्झाम्पल, आयोग जर म्हणलं की 70 मेंबर्स आहे, 80 मेंबर्स आहे, 100 पेक्षा जास्त नाही. ठीक आहे, तर हा आकडा तुम्हाला माहिती पाहिजे. काल आंतरराष्ट्रीय सौर आघाडी 7वं अधिवेशन नवी दिल्ली, भारत अध्यक्ष म्हणून नेमला आहे, सह अध्यक्ष आहे फ्रान्स, स्थापना झाली 2015ला. ठीक आहे, पुढचा पॉईंट आपण बघूया, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बद्दल आहे पुढचे पॉईंट. तर हे बघा, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या ज्या वेळेस मीटिंग्स डिस्कस होतात, 2 पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. एक जी मीटिंग होते ती होते काउन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटची. ठीक आहे, आणि दुसरी जी मीटिंग असते ती असते काउन्सिल ऑफ हेड ऑफ स्टेट. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. काउन्सिल ऑफ हेड ऑफ स्टेट मध्ये साधारणतः ज्या देशाचे जे हायेस्ट पॉलिटिकल अथॉरिटी आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इंडियाच्या बाबतीमध्ये हायेस्ट पॉलिटिकल अथॉरिटी कोण आहे, तर आपले पंतप्रधान आहेत. रशियाचा विचार केला आपण तर कोण आहेत, तर प्रेसिडेंट आहे. चायनाचा विचार केला तर कोण आहेत, प्रेसिडेंट आहे. म्हणून ही जी आहे काउन्सिल ऑफ हेड ऑफ स्टेट, काउन्सिल ऑफ हेड ऑफ स्टेट ही
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी आहे. ठीक आहे. 2 नंबरला कोण येते, तर 2 नंबरला येते काउन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंट. ठीक आहे. काउन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंट मध्ये युजली कोण येतात, तर फॉरेन मिनिस्टर्स येतात युजली. ठीक आहे. जी टर्मिनॉलॉजी आहे त्यामध्ये जायचं नाही आपण, हेड ऑफ गव्हर्नमेंट किंवा हेड ऑफ स्टेट. मी जे सांगतोय ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे न्यूज बघा काय, 2 पॉईंट तुम्हाला क्लिअर झाले असतील. न्यूज अशी आहे की काउन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंट ची 23वी बैठक जी आपले फॉरेन मिनिस्टर आहेत एस जयशंकर त्यांनी अटेंड केली होती 16 ऑक्टोबर 2024 रोजी इस्लामाबाद पाकिस्तान येथे झाली. ठीक आहे. तर 23वी जी बैठक आहे काउन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंट शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन कुठे पार पडली, इस्लामाबाद पाकिस्तान येथे पार पडली 16 ऑक्टोबर 2024 रोजी. पुढचा पॉईंट बघा, शिखर परिषदेच्या गटावर व्यापार आर्थिक, समजा हे जनरल पॉईंट झाले, व्यापार आणि आर्थिक अजेंड्यावर केंद्रित आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शिखर परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले, जो पॉईंट मी तुम्हाला अगोदर सांगितला. पुढे बघा आणखी, एससीओ ची शिखर परिषद, ज्यावेळेस आपण म्हणतो की शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची शिखर परिषद आहे, तर त्यामध्ये पार्टिसिपेट कोण होतं, तर हेड ऑफ स्टेट काउन्सिल ऑफ हेड ऑफ स्टेट यांची जी बैठक असते तिला ऑफिशियली शिखर परिषद म्हणतात. ठीक आहे. काउन्सिल ऑफ हेड ऑफ स्टेट, मग त्यामध्ये पार्टिसिपेट कोण करतं, त्या देशाची हायेस्ट पॉलिटिकल अथॉरिटी. मग इंडियाच्या बाबतीत पंतप्रधान आहे, चायनाच्या बाबतीत प्रेसिडेंट आहे. ठीक आहे. आपण पाकिस्तानचा जरी विचार केला तर पाकिस्तानच्या बाबतीत देखील पंतप्रधान आहे. ठीक आहे. तर 24वी शिखर परिषद जी आहे ती कुठे पार पडली, तर अस्ताना कझाकस्तान येथे पार पडली. ठीक आहे. पॉईंट जर आला तुम्हाला की 24वी एससीओ ची शिखर परिषद कुठे पार पडली, तर ती अस्ताना कझाकस्तान येथे पार पडली. जी पाकिस्तानमध्ये पार पडली मीटिंग ती शिखर परिषद नव्हती, ती काउन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटची परिषद होती. ठीक आहे. हे 2 पॉईंट इथे लक्षात ठेवायचे आहे. पुढे बघा, थीम काय होती, तर थीम होती स्ट्रेंथनिंग मल्टीलॅटरल डायलॉग ड्रायव्हिंग फॉर सस्टेनेबल पीस अँड डेव्हलपमेंट. पीस अधोरेखित केलेला आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं जो मूळ उद्देश आहे तो काय आहे माहितीये का, टेररिझम, एक्स्ट्रीमिझम आणि सेपरेटिझम, ह्या ज्या 3 आयडियोलॉजी आहे किंवा गोष्टी आहे याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन 2001 ला स्थापन केली होती तेव्हाच्या मेंबर्सनी, तेव्हाचे जे शांघाय 5 होते त्यांनी. ठीक आहे. पुढे बघा, ही जी 24वी परिषद झाली असताना येते हिचं नेतृत्व कुणी केलं होतं, तर एस जयशंकर यांनी केलं होतं. युजली पंतप्रधान या कॉन्फरन्सला जातात शिखर परिषदेला, पण काही कारणास्तव आपले पंतप्रधान गेले नसतील म्हणून ती आपले जे फॉरेन मिनिस्टर आहे त्यांनी अटेंड केली. पुढचा पॉईंट बघा, इम्पॉर्टंट आहे. बेलारूस 10वा सदस्य झालेला आहे. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला प्रश्न येईल की रिसेंटली शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा 10वा सदस्य कोणता देश झालेला आहे, तर तो झालेला आहे बेलारूस. बेलारूस हा युरोपियन देश आहे जो रशिया आणि युक्रेनला बॉर्डर करतो. पुढे बघा, पुढचा पॉईंट आहे याची स्थापना नंतर बघूया आपण. हा पॉईंट घ्या पहिले. शांघाय स्टार्टअप फोरम हा सेपरेट पॉईंट आहे. ठीक. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं स्टार्टअप फोरमची 4थी आवृत्ती कुठे पार पडली असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. ठीक आहे. फोर्थ एडिशन शांघाय कोऑपरेशन स्टार्टअप फोरम. ठीक आहे. हा पॉईंट सेपरेटली अंडरलाईन करा तुम्ही. त्याच्यावर जर प्रश्न आला डिटेलमध्ये जर आयोग गेलं तर 4थी आवृत्ती विचारते आणि ती कुठे पार पडली, तर नवी दिल्ली येथे पार पडली. मागील काही बैठका दिलेल्या आहेत त्या बघूया आपण. पहिली बैठक शांघायला झाली होती. त्यानंतर 21वी जी बैठक आहे ती दुशांबे ताजिकिस्तान येथे झाली होती. 22वी जी बैठक आहे समरकंद उझबेकिस्तान येथे झाली होती. ठीक आहे. ह्या ज्या बैठका मी तुम्हाला सांगतोय या शिखर परिषद आहे, हेड ऑफ गव्हर्नमेंट नाही, हेड ऑफ स्टेट. ठीक आहे. हेड ऑफ स्टेट, काउन्सिल ऑफ हेड ऑफ स्टेट. ठीक आहे. ज्यामध्ये पंतप्रधान भारताकडनं पार्टिसिपेट होतात. 23वी जी परिषद आहे ती भारताने होस्ट केली होती, पण ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑर्गनाईज केली होती. ठीक आहे. 24वी आपण बघितली ती वरती असताना कझाकस्तान येथे झाली. पुढे बघा, जर हे तुम्हाला कळलं नसेल तर
लेक्चर मागे घेऊन तुम्ही पुन्हा बघू शकता. पुढचा पॉईंट बघ. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन स्थापना कधीची आहे? 15 जून 2001. हेडक्वार्टर कुठे आहे रे? तर हेडक्वार्टर शांघायमध्ये नाही, हेडक्वार्टर आहे बेजिंगमध्ये. शांघाय कोऑपरेशनचं हेडक्वार्टर शांघायमध्ये नाही तर ते बेजिंगमध्ये आहे. टोटल सदस्य किती आहेत? तर 10 आहेत. 10वा कोण आहे? बेलारुस आहे. हे बघा, सदस्यांची यादी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. यावर प्रश्न येऊ शकतो. चीन आहे, रशिया आहे, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत, पाकिस्तान, इराण, बेलारुस. ठीक आहे, हे 10 मेंबर आहेत. हे बघा, अजून एक पॉईंट सांगतो मी तुम्हाला इथे. हे जे सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत हे मेंबर आहे. ठीक आहे, कझाकिस्तान असेल, किर्गिस्तान असेल, ताजिकिस्तान असेल किंवा उझबेकिस्तान असेल. त्यामध्ये अजून एक देश आहे तुर्कमेनिस्तान. तुर्कमेनिस्तान जो आहे तो शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा मेंबर नाही. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला आणि बाकीचे हे कोणतेही देश जर आले समजा, हे आपल्याला जास्त लक्षात राहणार नाही, स्थान दिलेलं आहे सगळं. ठीक आहे, म्हणून तुर्कमेनिस्तान हा लक्षात ठेवायचा आहे, तो एससीओचा मेंबर नाही. जर तुर्कमेनिस्तान ऑप्शन मध्ये असेल तर तो ऑप्शन एलिमिनेट होतो. ठीक आहे, हे 4 लक्षात ठेवायचे आहे सेंट्रल एशियन कंट्रीज. चीन आणि रशिया लक्षात ठेवा सेपरेटली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान 2017 ला जॉईन झाले. इराण 2023 ला जॉईन झाला, 9वा मेंबर. बेलारुस 10वा मेंबर 2024 ला जॉईन झाला. ठीक आहे, पुढे बघा. पुढे पॉईंट असा दिलेला आहे की ही जी संघटना आहे ती भौगोलिक व्याप्ती किंवा लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला तर जगातली सर्वात मोठी प्रादेशिक संघटना आहे. ठीक आहे, जगातली सर्वात मोठी प्रादेशिक संघटना आहे. क्लिअर? पुढचा पॉईंट बघा. पुढचा पॉईंट असा आहे की आसियान शिखर परिषद कुठे पार पडली, कितवी परिषद होती? ठीक आहे, याबद्दल प्रश्न येतील आणि कधी पार पडली. आसियान शिखर परिषद म्हटल्यानंतर ज्या त्या देशाचे जे हायेस्ट पॉलिटिकल बॉडी असते किंवा पॉलिटिकल अथॉरिटी असते, ठीक आहे, तर त्या लोकांची जी परिषद असते त्याला शिखर परिषद म्हणतात. हे आपण बघितलं एससीओ मध्ये सुद्धा. ठीक आहे, तर 44वी आणि 45वी आसियान शिखर परिषद 9 ऑक्टोबर 2024 रोजी लाओ पीपल डेमोक्रॅटिक रिपब्लिक, लाओस DPR ज्याला म्हणतात. ठीक आहे, आणि त्याची कॅपिटल जी आहे विएंटाईन येथे पार पडली. ठीक आहे, 44वी 45वी आसियान शिखर परिषद कुठे पार पडली तर लाओसची जी कॅपिटल आहे विएंटाईन येथे पार पडली. ठीक आहे, पुढे बघा. अध्यक्ष कोण होते तर लाओसचे जे पंतप्रधान आहेत टोनेक्सो सिफांडोन हे त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे, पॉईंट क्लिअर. अध्यक्ष कोण होते हे लक्षात ठेवा. कोणत्या ठिकाणी पार पडली हे लक्षात ठेवा. आवृत्ती होती 44वी आणि 45वी, 9 ऑक्टोबर 2024. पुढचा पॉईंट बघा. पुढचा पॉईंट आहे आसियान आणि इंडियाची शिखर परिषद. ठीक आहे, हे बघा इंग्लिश मध्ये ना एक टर्म आहे या गोष्टीला. इंडिया जो आहे तो एशियनचा मेंबर नाही, पण इंडिया एशियनचा डायलॉग पार्टनर आहे. ठीक आहे, डायलॉग पार्टनर हे लक्षात ठेवा. इंग्लिश मधली टर्म आहे डायलॉग पार्टनर. म्हणून दरवर्षी ज्या वेळेस आशियानची शिखर परिषद होते त्यावेळेस इंडिया आणि आशियानमध्ये देखील शिखर परिषद होते. म्हणून तो पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. युजली ह्या शिखर परिषदा भारतीय पंतप्रधानांकडून अटेंड केल्या जातात. ठीक आहे, ही किती शिखर परिषद होती आसियान आणि भारतमधली तर 21वी शिखर परिषद होती. कुठे पार पडली? त्याच ठिकाणी विएंटाईनला. ही लाओसची कॅपिटल सिटी आहे. 10 ऑक्टोबर 2024 रोजी. सहभागी सदस्य कोणते आहे तर आशियानचे 10 मेंबर आणि भारत. ठीक आहे, हे या शिखर परिषदेमध्ये सहभाग घेतला होता यांनी. पुढे बघा. ही जी शिखर परिषद पार पडली त्यामध्ये 2 गोष्टीकडे फोकस दिला गेला. तो म्हणजे जी आपली ऍक्ट ईस्ट पॉलिसी आहे, ऍक्ट ईस्ट पॉलिसी. ज्यावेळेस पंतप्रधान मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते त्यांनी लुक ईस्ट टू ऍक्ट ईस्ट केली होती, माहिती आहे आपल्याला. तर ह्या ऍक्ट ईस्टला 1 दशक पूर्ण झालं. म्हणून या 1 दशकाचा लेखाजोखा घेण्यासाठी आणि पुढची दिशा ठरवण्यासाठी पुढे काय कसं आपण प्रोसीड करणार आहोत. ठीक आहे, हे बघा 1 दशकाचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्याची भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी ही बेसिकली या 21व्या शिखर परिषदेमध्ये डिस्कशन झालं, चर्चा झाली. पुढे बघा. आणि तुम्हाला सांगितलं मी की पंतप्रधान मोदींनी ह्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती आणि त्याच ठिकाणी त्यांनी एक 10 कलमी योजना जाहीर केली. ठीक आहे, आसियान आणि इंडियामध्ये पुढे जे फ्युचर असेल, फ्युचर मधल्या ज्या योजना असेल त्या मजबूत करण्यासाठी 10 कलमी योजना त्यांनी जाहीर केली. ठीक आहे, 10 कलमी योजना मोदींनी कुठे जाहीर केली, कशासाठी जाहीर केली यावर जर प्रश्न आला
तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. पुढे बघा, आशियानची बेसिक माहिती बघूया आपण. स्थापना कधी झाली होती आशियानची? तर ती झाली होती 1967 ला बँकॉक थायलंड येथे. ठीक आहे, बँकॉक थायलंड येथे. फुल फॉर्म बघा, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. खूपच बेसिक प्रश्न विचारला तर फुल फॉर्मवर प्रश्न विचारला जाईल. हेडक्वार्टर कुठे आहे? जकार्ता, इंडोनेशियाला हेडक्वार्टर आहे. मेंबर किती आहे? 10 मेंबर आहे. हे मेंबर कसे लक्षात ठेवायचे ते पण मी सांगतो. ठीक आहे, ज्याप्रमाणे आपण बघितलं G20चे मेंबर आपण लक्षात ठेवले. ठीक आहे, हे जे काय असेल, ठीक आहे, हा समजा वेस्टर्न आशिया, इथे इंडिया आहे. इंडियाच्या साईडने जाऊया आपण. हे बघा, म्यानमार घ्या, मला सांगतो मी लक्षात कसं ठेवायचं. व्हिज्युअली मॅपवर लक्षात ठेवायचं आहे. म्यानमार, थायलंड, ठीक आहे, थायलंड असेल, त्यानंतर कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम. ठीक आहे, हे 5 मेंबर झाले. त्यानंतर मलेशिया घ्या खाली, त्यानंतर इथं सिंगापूर. ठीक आहे, त्यानंतर पुढे जावा थोडंसं, इंडोनेशिया, ब्रुनई आणि फिलिपिन्स. ठीक आहे, असं व्हिज्युअली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे लक्षात राहील. मॅपवर जसे देश आहेत तसे. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघा. पहिली परिषद जी आहे ती 1976 ला बाली येथे पार पडली. शिखर परिषद, आशियानची शिखर परिषद म्हणतोय मी, एशिया आणि इंडिया नाही. ठीक आहे, इथे पार पडली, बाली येथे पार पडली. 1976 पासून साधारणतः या बैठका रेग्युलर होता. आणि स्थापना जी झाली होती ती 1967 ला झाली होती. या दोन मध्ये कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही, 2 वर्षांमध्ये. पहिली परिषद 76 ला, स्थापना 67 ला. पुढचा पॉईंट बघा, क्वाड शिखर परिषद. अमेरिकेतलं एक शहर आहे डेलावेअर, तिथे ही क्वाड शिखर परिषद पार पडली. कितवी शिखर परिषद होती ही? 6वी क्वाड शिखर परिषद होती. ठीक आहे, 6वी क्वाड शिखर परिषद कुठे पार पडली? तर अमेरिकेमध्ये डेलावेअर नावाचं जे शहर आहे तेथे पार पडली. पुढचा पॉईंट बघा, क्वाड हेल्थ सिक्युरिटी पार्टनरशिप. क्वाड हेल्थ सिक्युरिटी पार्टनरशिप हा क्वाड देशांचा एक संयुक्तिक उपक्रम आहे, जे इंडो पॅसिफिक रिजनमध्ये देश येतात त्या देशांना हेल्थ बाबत सहकार्य करण्यासाठी. ठीक आहे, क्वाड हेल्थ सिक्युरिटी पार्टनरशिप. आणि ही कधी स्थापन झाली? तर 2023 ला. ठीक आहे, 2023 ला स्थापन झालेली आहे. त्यानंतर पुढचा एक पॉईंट बघा, ही 6वी शिखर परिषद डेलावेअर येथे पार पडली. तिथे हा एक उपक्रम सुरू करण्याची घोषणा झाली. त्याचं नाव आहे क्वाड कॅन्सर मूनशॉट प्रोग्राम. क्वाड कॅन्सर मूनशॉट प्रोग्राम, जो की सर्व्हिकल कॅन्सर जो आहे, सर्व्हिकल कॅन्सर, ठीक आहे, तो टार्गेट करणार आहे. सर्व्हिकल कॅन्सर हा प्रोग्राम टार्गेट करतो. सर्व्हिकल कॅन्सरलाच मराठीत म्हणलंय गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. ठीक आहे, क्लिअर झालं सगळं. पुढचा पॉईंट बघा, त्याचबरोबर हे एक नवीन फोरम सुरुवात झालं. ठीक आहे, क्वाड थिंक टँक फोरम. आणि त्याची पहिली बैठक कुठे पार पडली? तर नवी दिल्ली येथे पार पडली. पहिली बैठक. ठीक आहे, क्वाड थिंक टँक फोरमची पहिली बैठक कुठे पार पडली? तर नवी दिल्ली येथे पार पडली फेब्रुवारी 2024 मध्ये. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. पुढे बघा, क्वाड कधी स्थापना झाली ते बघूया आपण. हे बघा, क्वाड बाबत तुम्हाला बेसिक सांगतो. 2007 मध्ये जपानचे त्यावेळेचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी काय म्हटलं होतं की अमेरिका, इंडिया आणि ऑस्ट्रेलिया, जपानने एकत्र येऊन एक क्वाड नावाची संघटना जर स्थापन केली तर आपण एशिया पॅसिफिकमध्ये जे समुद्र असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याबद्दलचं आपण संरक्षण करू शकतो, हे देश जर एकत्र आले तर. 2007 मध्ये ओरिजिनली या संघटनेची स्थापना झाली होती. त्यानंतर काय झालं की ही संघटना एक प्रकारे डॉर्मंट कंडिशन मध्ये गेली. तिच्या मिटिंगा होत नव्हत्या, बैठका होत नव्हत्या. 2017 मध्ये पुन्हा शिंजो आबे पंतप्रधान होते आणि त्यांनी पुन्हा याची पुनर्स्थापना करण्याचं ठरवलं. म्हणून 2017 पासून याच्या रेग्युलर बैठका, मीटिंग्स होत असतात. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका. जर बेसिक प्रश्न आला क्वाडचे मेंबर्स कोण आहे, तर हे 4 मेंबर्स आहे. क्वाड प्लस कोण आहेत? न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम. ठीक आहे, क्वाड प्लस मध्ये कोण येतं? न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम. पुढचा पॉईंट बघा, हे क्लिअर झालं क्वाड बाबत. पुढे बघा, व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट. व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट जी भारताने आयोजित केली होती. व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट, तिसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट आभासी पद्धतीने पार पडली. कोणी कंडक्ट केली? तर भारत सरकार. ठीक आहे, पहिल्या ज्या 2 बैठका होता त्या देखील भारत सरकारनेच आयोजन केलं होतं आणि भारत सरकारनेच आभासी पद्धतीने त्या होस्ट केल्या होत्या. हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. थीम बघा, अँड एम्पावर्ड ग्लोबल साऊथ फॉर सस्टेनेबल फ्युचर. आणि एम्पावर्ड ग्लोबल साऊथ फॉर सस्टेनेबल फ्युचर. तिसऱ्या कॉन्फरन्समध्ये किती देश सामील झाले होते? 123 देश. हा पॉईंट नाही लक्षात ठेवला तरी चालेल, पण याचं नेतृत्व कोणी केलं होतं ते लक्षात ठेवायचंय.
परिषद जी आहे, समिट जी आहे, ते कोठे पार पडली ते लक्षात ठेवायचं आहे. कशा पद्धतीने? आभासी. ठीक आहे, त्याचं काही असं ठिकाण नव्हतं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग पार पडली. भारत सरकारने त्याचं आयोजन केलं होतं. पुढचा पॉईंट बघा. पुढचा पॉईंट असा आहे सोशल इम्पॅक्ट फंड. हे बघा, सोशल इम्पॅक्ट फंडचे 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत. एक म्हणजे शाश्वत विकास आणि 2 म्हणजे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, DPI ज्याला आपण म्हणतो. DPI म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि शाश्वत विकास. या 2 गोष्टीला टार्गेट करते. सोशल इम्पॅक्ट फंड हा एक निधी आहे. कुणीच तो स्थापन केला आहे निधी, तर भारत सरकारने हा निधी स्थापन केलेला आहे. एक विशेष निधी असणार आहे. 2.5 अब्ज नाहीये, हे कोटी आहे. ठीक आहे, कोटी डॉलर. 2.5 कोटी डॉलर इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर $25 मिलियन. ठीक आहे, ऑफिशियल $25 मिलियन हा एक फंड आहे, सोशल इम्पॅक्ट फंड. ग्लोबल साऊथच्या कंट्रीज आहेत, डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप. ठीक आहे, आफ्रिकन कंट्रीज असतील किंवा सेंट्रल एशियन कंट्रीज असतील, त्यांच्यासाठी हा विशेष निधी असणार आहे. $25 मिलियन निधी आहे. शाश्वत विकास आणि DPI डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर या 2 गोष्टींसाठी हा निधी स्थापन करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीमध्ये हे पॉईंट जास्त इम्पॉर्टंट होते. त्यानंतर आम्ही इथे काही वन लाइनर पण दिलेले आहे तुम्हाला, ते पण तुम्ही वाचून घ्यायचे आहे. ठीक आहे, हे बघा, जसं धुडू महाराज आहे, हे एक ठिकाण आहे छत्तीसगड मधलं. त्यात या गावाला सर्वोत्तम पर्यटन ग्राम UNWTO तर्फे, ठीक आहे, हा पुरस्कार भेटलाय. तर अशा ज्या शॉर्ट घडामोडी आहेत तर त्या आम्ही वन लाइनर मध्ये दिलेल्या आहे. त्या पण तुम्ही बघून घ्यायच्या आहे. 2-3 वेळेस वाचायच्या आहे, रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे, आपलं चालू घडामोडीचं सेशन इथेच संपतं. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.